चला नमस्कार मित्रांनो सर्वांना. हे का शेतामध्ये आलो आहे, पाऊसच नाही काही बी. सारखं वरी बघावं लागलेलं आहे. तो का ढगाला आता ढग गोपाळल्या, तो का पाऊस येणार. आता काय तर काम करावं म्हणलो. आता निघाला आहोत बघा, ते चिंचेच्या झाडाच्या मुळी निघाल्यात. अजून ते पाऊस पडायला अजून निघायचं नाही म्हणून ते जरा मुळी तेन काढावं म्हणून निघाला. तेव्हा गाडी आंब्याखाली लावला. आता खोर हे ते घेऊन चालला होता मुळ्याकडं. काही शेतातलं थोडं काम राहिले, ते काम करा म्हणून आलो. दुकानात बसून बसून बी बोर होऊ लागले हो. काय सांगावं तुम्हाला काय नाही. चला म्हणलं आता काय तर काम करावं म्हणून आता आलो. पाऊस नाही, काहीच नाही बघा, पेरण्या काहीच नाही. तर वलांडीमध्ये तुम्ही बघू शकता का, तुम्हाला दाखवलेलं मी. तुम्ही बघा हो का, कुठंच पेरणे नाही हो का. आता इथे झाडाच्या काही मुळे येतात, त्या काढायला पूर्ण काढायचे. पूर्ण शिवार वलांडीतला स्थगित आहे हो का. कुठंच पाऊस नाही आणि कुठंच पेरणी नाही. भरपूर साईडनं पेरणी झाल्यात कुठं कुठं ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी. पण या ठिकाणी कुठंच पेरणी नाही. बघू शकता तुम्ही, शेतकरी पूर्ण नाराज आहेत वलांडीमधले हो का. बघा कुठंच पेरणी नाही हो का. आणि माणूस बी नाही शेतामध्ये एक बी, फक्त मीच आला हो का शेतामध्ये. बघा काय करावं का नाही. मोड शेतामध्ये पेरलं तर असं शेताकडं आलं तर जरा मस्त, जरा बरं वाटतंय. मोडं बिडं असले की चांगलं वाटतंय जरा. असे कधी बघा बघू शकता तुम्ही. इकडं वरी पण बघा सगळीकडंच, कुठंच काही नाही. आता वरी कामी बसून बोर होलं म्हणून आला करायला, काय तर काम करावं म्हणून आला हो का. चालू आहे आता. हे मुळ्या काढायची तर मला इथे एक मूळ दिसलेलं का, हे मूळ आहे बघा. इथे मूळ आहे बघा, ही मुळी इथं इकडे झाडाला रानामध्ये. आणि ती ट्रॅक्टर वगैरे दुंडी बिंडी मारायला बी लागतात की, त्याच्यामुळं काढायचं आहे. काय करावं काय, सकाळपासून आभाळ फिरलालंय पण इथं पडना गेले, दुसरीकडे जाऊन पडलाय पाऊस. काही सुधारणा गेले काही नाही. काय करावं काय समजा नाही गेलं. पुण्याकडला लावतं की काय वर्षी दुष्काळ चालू करतो. मी बी जावं म्हणाला, जरा बाहेर फिरून येऊ पुण्याला म्हणला. मालक बी जाणार आहे आमचं पुण्याला. पावसामुळं थांबलंय सगळं. बजेट पेरणीमुळं सगळं जिकडे तिकडे थांबायची पाळी गेली. पेरणी झाली दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तर पडणार त्याच्याकडे. काय करा, पाऊसच थांबले सगळ्याला. चला मग आता लागतो कामाला. थोडं खोऱ्यानं उकरायचं आहे. उकरून तो ते खोरे काढला, कुराडे काढला. ते जरा उकरून मग त्याला छाटायचं आहे खालून. काढतो तेवढं काम करतो. चला मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चला शेतकऱ्यांना, कुठं कुठं पाऊस पडले, कोण कोण पेरणी केली ते सांगा हो का. आम्ही वलांडीतून आहे, लातूर जिल्हा तालुका देवणीमधून मी तुम्हाला व्हिडिओ टाकत आहे. तर तुम्ही सांगा की कुठं कुठं पेरणी केलेली आहे ती कमेंटमध्ये. चला बाय बाय.